नमस्कार, ठळक वार्तामध्ये आपलं स्वागत आहे। 1 जानेवारी 1818 रोजी भीमा कोरेगावमध्ये ब्रिटिश, महार बटालियन व पेशव्यांची सैन्य लढाई झाली होती। ब्रिटिशांचे 834 त्यांपैकी 500 महार सैनिक व पेशव्यांचे 28,000 सैनिक यांच्यामध्ये लढाई झाली होती। ही लढाई 24 तास लढली गेली। ब्रिटिश सैनिकांचा या लढाईत विजय झाला व पेशव्यांचा पराभव झाला। हाच दिवस प्रत्येकजण शौर्य दिवस म्हणून साजरा करतात। आज याच शूरवीरांच्या पराक्रमांना उजाळ देण्यासाठी अखिल भारतीय नागवंशी महासंघातर्फे बदलापूर पश्चिम येथील म्हात्रे कॉलेजमध्ये प्रशिक्षण शिबिर भरविण्यात आले। या शिबिरात छत्रपती शाहू महाराजांना राज्याभिषेकास मदत करणारे व भीमा कोरेगाव येथे घडलेल्या युद्धात शौर्य दाखवणारे महाशूर सिद्धनाथ महार यांचे 12वे वंशज माननीय मिलिंद इनामदार, थोर इतिहास संशोधक डॉक्टर विठ्ठल वगन, भीमा कोरेगाव येथे घडलेल्या युद्धात शौर्य दाखवणारे सरनाईक संजय दिवे, यशसिद्धी सेवा संस्थेचे अध्यक्ष अनिल डोंगर दिवे यांनी या प्रशिक्षण शिबिराला संबोधित करत जनजागृती केली। खरं तर जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज इतिहास कधीच घडवू शकत नाही, असे बाबासाहेबांनी एका भाषणात संबोधले होते। याच वाक्याला आज सत्यात उतरविण्याचा प्रयत्न अखिल भारतीय नागवंशी महासंघातर्फे करण्यात आला। यावेळी सर्व मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून सलामी देत मानवंदना दिली। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करत या प्रशिक्षण शिबिराला सुरुवात केली। यावेळी निमंत्रक विलास गायकवाड यांनी सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले। यावेळी ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी मिलिंद इनामदार, डॉक्टर विठ्ठल वगन, सरनाईक संजय दिवे, अनिल डोंगर दिवे व या शिबिराचे निमंत्रक विलास गायकवाड यांच्याशी संवाद देखील साधला। प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांचा, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब कोण आम्ही तलवारी हातात घेतल्या तर क्रांती घडली, आम्ही हात जोडले तर शांती घडली, आम्ही हातात पेन घेतला तर इतिहास घडला। नमोबुद्धाय, मी अनिकेत सोनावणे ठळक वार्तामध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो। मित्र 1 जानेवारी 1818 दिवस, खरं तर हा जो दिवस आहे तो प्रत्येकाच्या ध्यानात आहे, कारण या दिवशी एक लढाई झाली होती। ती लढाई फक्त एका जातीची नव्हती, ती लढाई होती अस्मितेची, ती लढाई होती आपल्या हक्काची। आणि याच दिवसाचे औचित्य साधत आज आपण आलो आहोत बदलापूर पश्चिम येथे म्हात्रे कॉलेजमध्ये। खरं तर या ठिकाणी प्रशिक्षण शिबिर राबवण्यात आलेले आहे। आपल्यासोबत विविध मान्यवर आहेत, आपल्यासोबत मिलिंद इनामदार आहेत जे 12वे वंशज आहेत सिद्धनाथ महार यांचे। आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात। सर, बदलापूर सारख्या ऐतिहासिक नगरीत स्वागत आहे। काय सांगाल या दिवसाचे महत्त्व? कारण गौरवशाली इतिहास आहे या समाजाचा, तर कशा प्रकारे आपण या समाजाला दिशा द्याल? सर्वप्रथम मी विलास गायकवाड साहेबांचं अभिनंदन करतो की बाबा ज्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेल्या भूमीत मला त्यांनी आमंत्रित केलं, आपल्या सर्वांची भेट झाली, त्याबद्दल त्यांचे मी अभिनंदन करतो आधी आणि तुम्हा सर्वांचे आभार मानतो। 1 जानेवारी 1818 मध्ये जी भीमा कोरेगावची युद्ध झाले होते ते युद्ध एक जातीपुरते एका मर्यादित नव्हते, ती बहुजनांची लढाई होती। त्यावेळेला अन्याय अत्याचार फक्त महारांवर किंवा यांच्यावर होत नव्हते, सर्व बहुजनांवर होत होते। पण त्या अन्यायाविरुद्ध बंड पुकारायचं काम महार लोकांनी केलं आणि आत्तासुद्धा 1818 मध्ये आम्ही पेशवाई काढली। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 साली संविधानाच्या माध्यमातून परत एकदा पेशवाई काढली आणि आत्ता परत पेशवाई डोकं वर काढत आहे। तर ही पेशवाई गाडायची क्षमता फक्त तुमच्या आमच्यात म्हणजे महार समाजातच आहे असं माझं ठाम मत आहे आणि ती पेशवाई आम्ही ह्याला गाडू। खरं तर बाबासाहेबांनी म्हटलं होतं की जो समाज जो इतिहास वाचत नाही तो इतिहास कधीच घडवू शकणार नाही। आणि आपल्यासोबत इतिहासकार देखील आहेत, खरं तर ते गुलबर्गावरून आलेत। आपण त्यांच्याकडून स्वागत है ठलक वार्ता और बदलापुर जैसी पवित्र नगरी में जहाँ पे बाबा साहब अम्बेडकर जी के पावन स्पर्शों से ये भूमि जो है वो पवित्र हो चुकी है, आप यहाँ पे आ चुके हो। क्या बताओगे, किस तरीके से इतिहास के बारे में बताओगे इंशाअल्लाह? सबसे पहले अपने भाई विलास गायकवाड़ को मैं सप्रेम जय कहता हूँ। तमाम जो बदलापुर के जो नागवंशी और बौद्ध अनुयायी जो अपने
सिद्धनाथ कुमार और तमाम महारों के वंशज है। आप सभी लोगों को मेरा क्रांतिकारी जय भीम। मैं इतिहास के बारे में जब मैं पढ़ना शुरू किया तो महारों के बारे में बहुत गर्व महसूस होने लगा। उसके बाद में मैं अलेक्जेंडर रॉबर्टसन को पढ़ना शुरू किया, उसके बाद गुस्ताव सालोमन ओपर्ट को पढ़ना शुरू किया, और एडगर थर्स्टन को और जेम्स डब को पढ़ना शुरू किया। तब मालूम हो गया कि इस देश में जो ताकत जो है, अवकात तो बहुत सारे लोगों का है, ताकत जो है महारों का है। तो महार के साथ दूसरे स्टेट में किन किन लोगों से ताल्लुकात है, रिलेशनशिप है, कल्चरली और सभी भावनात्मक से सोचने लगा तो कर्नाटक के होलिया, गुजरात के धेड़ और आंध्रा के माला, तमिलनाडु के परैया और केरला के पुलिया, ये तमाम जो सोमवंशी लोग हैं एक ही नस्ल के ये पेड़ है, ऐसा मेरे को मालूम हो गया। बाद में मैंने रिसर्च करना चालू किया, तब गर्व महसूस हुआ बाबा साहब ने क्यों कहा था हमें इतिहास जानना चाहिए। हम जो हासिल करना है तो हमें इतिहास का पढ़ना सख्त जरूरी है। उसके तौर पे और एक बात बोल दिया था बाबा साहब डॉक्टर अम्बेडकर ने कि जिन इंसान को, जिस आदमी को उनका इतिहास मालूम नहीं होता वो एक अनाथ बच्चा सरका रहता है। जो भी उनको उठाएगा वो उसको बाप ही बोलते जाएगा। तो अब जिन आदमी को, जिन लीडर को उनके इतिहास मालूम नहीं, जो अपने महापुरुषों ने दिया, जो बाबा साहब ने दिया, जो छत्रपति शिवाजी महाराज ने दिया, उनको मालूम नहीं, वो लोग क्या कर रहे हैं, जो उनको उठाएगा उसको बाप बोलते जा रहे हैं। इसलिए मैं तमाम युवा पीढ़ी से मैं गुजारिश करने के लिए बदलाव को पाया हूँ कि आपकी अस्मिता बहुत बड़ा अस्मिता है इस देश में, किसी लोगों का नहीं है। क्यों बोले तो हम सिंधु घाटी सभ्यता से आए हुए नाग वंश से, द्राविड़ वंश से, हम जब भी राजा थे, अब भी राजा है, आगे भी राजा रहेंगे। मगर वो राजा है बोलकर हमें एहसास होने के लिए हम अपने पुरखों के जो वीर पराक्रम को जानना जरूरी है। जानना बोले तो कोई भाषण से मालूम नहीं होगा, तो हमें उनका पढ़ना चाहिए, हमारा अस्मिता का हम आजमाना चाहिए, एहसास करना चाहिए। इसलिए उस चंद बातें जो अपने पहला सिद्धनाथ कुमार जी, दूसरा सिद्धनाथ कुमार जी, रायनाथ कुमार जी, अमृतनाथ कुमार जी, जीवा मार जी, धोंडो मार जी, बिट्टू मार जी, इनके बारे में आप लोग पढ़ना शुरू किया तो अपने आप खड़े हो जाएंगे। जो भी ये अपाहिज आदमी होगा वो भी उठकर खड़े होकर सवाल करेगा कि ये व्यवस्था पे सिस्टम से जो जुल्म और दौर्जन्य के खिलाफ आवाज उठाएगा। जब तक आप अपने अस्मिता को मालूम नहीं करोगे, जब तक हमारे जो महार पुरखे थे उन अपने लिए, मतलब इस जनरेशन के लिए उनकी जान का कुर्बानी दे। आप पढ़ लीजिए, खरड़ा की लड़ाई पढ़ लीजिए, पानीपत की लड़ाई पढ़ लीजिए, बहुत सारे ऐसे महासंग्राम से जो अपने महार पुरखों ने लड़े हुए। तो इसलिए हम और उन शख्सों को भी शुक्रिया अदा करना पड़ता है जी, शाहजी महाराज को, छत्रपति शिवाजी महाराज को, राजा राम जी को, संभाजी को, शाहू जी को, तारा रानी को, ये सभी हमारे जो माताएं, मतलब हमारे पुरखे थे, उनको भी हम शुक्रिया अदा करने के लिए, उनको जो कंट्रीब्यूशन है, उनके साथ अपने पुरखों का क्या रिलेशन है महारों का, वो कुछ चंद बातें आप लोगों के सामने रखने के लिए, और जो भी बचे कुछ है और मेरे को जो नीड है। क्यों बोले तो ये बदलापुर ऐसा पावन भूमि है जो छत्रपति शिवाजी महाराज बाबा साहब से भी पहले रक्षित महात्यारों ने, जो कृष्ण के 241 में धम्म प्रचार प्रसार करने के लिए इस जगह पे आए थे। आप लोग इस देश के नागवंशीय मूल बौद्धिस्ट लोग हैं, इसलिए इस पावन भूमि पर पांव रख के मैं पवित्र होने के लिए इस जगह पर आया हूँ। इसलिए मैं तमाम बदलापुर के मेरे भाइयों से और माध्यम के दोस्तों से मैं शुक्रिया गुजार करता हूँ कि मेरे आप लोगों को देखने के लिए मौका मिला है। इतना कहते हुए मेरी बात तो जय भीम, नमो बुद्धाय। खरं तर बाबासाहेबांनी एका भाषणामध्ये सांगितलं होतं की गुलामाला गुलामीची जाणीव करून देणं महत्त्वाचं असतं, आणि तीच जाणीव पेशव्यांनी कुठेतरी सिद्धनाथ महाराजांना करून दिली, आणि त्यातूनच हे कुठेतरी युद्ध घडलं जे अस्मितेचं युद्ध होतं. आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी आनंद डोंगर दिवे, खरं तर यश सिद्धी सेवा संस्थेचे ते अध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. सर, स्वागत आहे. काय सांगाल आजच्या दिवसाबद्दल? प्रशिक्षण शिबिर भरवलं जातं. सर्वप्रथम सर्वांना जय भीम. मी स्पेशली धन्यवाद मानतो सन्माननीय विलास गायकवाड साहेबांचे की त्यांनी आम्हाला या बदलापूरच्या पावनभूमीमध्ये येण्याचा संयोग उपलब्ध करून दिला, आणि या नागवंशी अखिल भारतीय नागवंशी महासंघाच्या माध्यमातून आज तुमचा आमचा जो पराक्रमी इतिहासाचा वारसा आहे तो वारसा आपल्याला कुठेतरी जोपासावा लागणार आहे, जपावा लागणार आहे, आणि त्यासाठी आपल्याला अशा प्रकारच्या कार्यशाळा घ्याव्या लागतील. त्यामध्ये इतिहासकार इतिहास शोधतील, आपण तो इतिहास प्रसार आणि प्रचार करू, आणि यशसिद्धी सैनिक संघाच्या वतीनं
त्याची जोपासना आणि त्याचं संरक्षण संवर्धन करण्याची भूमिका या सिद्धी सैनिक सेवा संघाची आहे. त्या माध्यमातून आपण संपूर्ण महाराष्ट्रात विविध उपक्रम राबवत आहोत आणि मला असं वाटतं की त्याचाच हा एक भाग आहे. आणि या ठिकाणी आज जी कार्यशाळा आयोजित केलेली आहे किंवा हे प्रशिक्षण शिबिर जे आयोजित केलेलं आहे यासाठी इतिहास तज्ज्ञ डॉक्टर वग्गन सर तसेच आपल्या सिद्धनाथ महाराजांचे 12वे वंश सन्माननीय मिलिंद इनामदार साहेब आणि सरनाईक सर या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. आपण आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आपल्या खूप खूप आभार आहे. निश्चितच. खरं तर 1 जानेवारीला दरवर्षी खरं तर बौद्ध समाज असेल किंवा बहुजन समाज असेल मोठ्या संख्येने त्या शौर्य स्तंभाजवळ जातो आणि अभिवादन करतो. आपल्यासाठी याच विषयी बोलण्यासाठी देखील अखिल भारतीय नागवंशी महासंस्थेचे अध्यक्ष आहेत सरनाईक संजय दिवे सर, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, काय सांगाल आजच्या दिवसाबद्दल जे प्रशिक्षण शिबिर भरवलं आहे? खरं तर आयोजन आपल्यातर्फे करण्यात आलेलं आहे, काय संदेश द्याल? जय भीम. सर्वप्रथम बदलापुरातील जे नागवंशी बांधव आहेत आणि आमच्या संघटनेचे जे महासचिव आहेत विलासजी गायकवाड यांना मी प्रथमतः आभार व्यक्त करतो. कारण अखिल भारतीय नागवंशी महासंघाचा हा पहिल्यांदाच जो प्रयोग आहे तो बदलापूर शहरातून एक 3 वर्षापासूनच सुरू झालेला आहे प्रवास. ह्या बदलापूर शहरातूनच हा प्रवास सुरू झाला आणि याच्यातच पहिल्यांदा आमचा जो प्रोग्राम होतो आहे तो यशस्वीरित्या त्यांनी पार केलेला आहे. आत्तापर्यंत व्यवस्थित पद्धतीने कार्यक्रम चाललेला आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या अखिल भारतीय नागवंशी महासंघाचा जो उद्दिष्ट आहे तो फक्त नागवंशी महार योद्ध्यांचा इतिहास आणि त्याच्या पाठीमागं दडलेला संपूर्ण गोपनीय इतिहास शोधणे आणि समाजापर्यंत सांगणे. आणि समाजाला सांगत असताना प्रशिक्षण शिबिरे असतील किंवा मार्गदर्शन असतील किंवा भीमा कोरेगावचे व्हायरस आहेत, अजून त्याच्यानंतर पानिपतच्या युद्धातले व्हायरस आहेत. आता आमच्या पुणे जी काही अशी मंडळी बसलेली आहे, आमच्या पुणे जिल्ह्यातली काही मंडळी आहे ती रणपिसे मंडळी आहे. तर जे आहे ते बोलणं मी डायरेक्ट ओपन बोलणारा माणूस आहे. तर ही रणपिसे मंडळी देखील एका युद्धात आलेली आहे. त्यांच्या आजूबाजूला जे गाव आहे पाईन म्हणून तिथे एक मोठा माळ आहे, गध्या माळ, तिथे एक मोठं युद्ध झालेलं आहे. आणि ते ताराबाईच्या टायमाचं शाहू महाराज आणि ताराबाईंचं युद्ध गध्या माळापर्यंत झालेलं आहे. हा जो असा इतिहास आहे हा इतिहास संशोधन करणे आणि लोकांपर्यंत सांगणे आणि आपल्या लोकांना त्या माध्यमातून तयार करणे हेच अखिल भारतीय नागवंशी महासंघाचा मेन. खरं तर जर आपण पाहिलं तर नागवंशीय समाज जो आहे तो एक इतिहास घडवणारा समाज आहे. खरं तर राष्ट्राचं नाव जर पाहिलं तर महाराष्ट्र असंच म्हणता येईल. तर आज आपण भेट दिली होती या प्रशिक्षण शिबिराला. खरं तर अतिशय छानरित्या त्यांनी या ठिकाणी आपल्यासोबत निमंत्रक आहेत विलास गायकवाड. दादा, दरवर्षी आपण खरं तर असे सामाजिक बांधिलकी जपणारे कार्यक्रम राबवत असतात. आज देखील आपण प्रशिक्षण शिबिर राबवले. काय संदेश द्याल? नागवंशीय समाज एक इतिहास घडवणारा समाज आहे, काय सांगाल समाजाला? ॲक्च्युली हा कार्यक्रम प्रत्येकाला जागृत करण्याचा कार्यक्रम. बाबासाहेब बोलतात शिका, संघटित संघर्ष करा. पण शिका काय हे लोकांना समजलं नसल्यामुळं आज आमचे वग्गन सर नेहमीच जागृत करणं आहे. शिका म्हणजे शिकायला सर्व लोक शिकणार. बाबासाहेबांनी संविधानामध्ये तुम्हाला शिकण्याचं कलमच दिलं आहे, त्यामुळे शिकणारच आहात. पण तुम्ही जागृत व्हायला पाहिजेत आणि जागृत होण्यासाठी तुम्हाला कार्यक्रम. मग जागृत काय तर बाबासाहेबांचाच विचार आहे, जो कौम अपनी इतिहास नहीं जानती वो कौम अपना भविष्य नहीं बना सकती. मग तो इतिहास आहे तुमचा इतिहास काय आहे? भीमा कोरेगावला जायला सांगितलं, जाऊन इथं लोक काय करून इथं त्यांनाच माहिती. आणि आल्यावर 364 दिवस आहे तेच रे माझ्या मागल्या. म्हणून आम्ही विचार केला की नागवंशीचा इतिहास जगासमोर आला पाहिजे. आजपर्यंत मराठ्यांचा इतिहास, मुसलमानचा इतिहास, ख्रिश्चनांचा इतिहास, सर्वांचा इतिहास लिहिला कोणी? ब्राह्मणांनी. मग ते त्यांच्या पद्धतीने लिहिलाय. मी तो राजा शिवछत्रपती आमचा इतिहास कुठेतरी भेटेल म्हणून मी पुस्तक विकत घेऊन आलो. पण त्याच्यामध्ये कुठंच काय नाही. फक्त पण पुरंदरचे बेंगले महार यांचा फक्त एकमेव इतिहास सापडतो. त्यामुळे मग लढलेच नाही शिवाजी महाराजांबरोबर आमची लोक. म्हणून आम्ही पुस्तकं शोधायला सुरुवात केली. आणि त्यावेळी आम्हाला आता समजतं की महार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या रक्तवाहिन्या होत्या. म्हणजे जर 1000 किलोची तोप वरती चढत नसेल, फक्त महाराज चढत असेल. ते गुप्त वाटा ह्या महाराज शोधून देत असेल, अन्नधान्य हे महाराज खांदेवर नेत असेल, मोठमोठ्या गड किल्ले बांधण्यासाठी दगडी हे महाराज पुढत असेल. म्हणून शिवाजी महाराज महार ह्या रक्तवाहिन्या बोलले जाते शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी. असा इतका शूर इतिहास
आम्ही शोधत आहोत आणि तो आमच्या लोकांना देण्यासाठी हा प्रश्न. तसंच महार या समाजाचा इतिहास जर पाहिला आपण तर अतिशय गौरवशाली इतिहास आहे. कारण त्या राष्ट्राचं नाव, या राज्याचं नाव देखील महाराष्ट्र देखील आहे असं आहे. तर आज आपण भेट दिली होती बदलापूर पश्चिम येथील म्हात्रे कॉलेज परिसरामध्ये आणि या ठिकाणी नागवंशीयांचा जो इतिहास आहे तो पुन्हा एकदा या ठिकाणी आठवणींना उजाळा देण्याचं काम केलं जात आहे. आणि तरुणांना देखील आव्हान असेल ठळक वार्तातर्फे की त्यांनी देखील वाचा, कारण वाचन केल्याने बाबासाहेबांनी म्हटलं होतं वाचाल तर वाचाल, या संकल्पनेला आज सत्यात उतरवण्याचं काम या ठिकाणी करण्यात आले. तुर्तास इथेच थांबूयात. मी आणखी सुनावणे, ठळक वार्ता, बदलापूर.